महत्त्वाचा आकडा सांगितला. कदाचित तो आकडा मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करेन, की खरंच तुम्ही अशा प्रकारे जर 18 कोटी निधी तुम्हाला मिळाला, त्याच्यापैकी 2 खर्च केला, 16 बाकी असताना सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगताय, मला निधी मिळत नाही. आणि त्यांनी इथपर्यंत सांगितलं, मला डीपी सुद्धा बदलता येत नाहीये. मग प्रश्न आहे, मी जाईन त्या मुद्द्यावरती. सुषमाताई, तुमच्याकडे येतो. स्वागत आहे तुमचं. शीतलताई म्हात्रे आपल्यासोबत आहेत. शीतलताई, तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहित नाही, पण महाराष्ट्राला नक्की आठवतंय. हे जे आज 6 खासदार तुमच्या सोबत आले, तुमच्या पक्षात आले, ह्या लोकांनी तुम्हाला नाही नाही ते बोलले. तुम्हाला नाही नाही ते विशेषण लावणारी ही लोक होती. पण आज ही लोक अचानक तुमच्याकडे आली, ही केवळ सत्तेसाठी आली का? तुमचं काय म्हणणं आहे? लक्षात घ्या, की ही सर्वजण जे आले ते शिवसेनेतच आलेले आहेत. ते काही वेगळ्या कुठल्या पक्षामध्ये गेलेले नाहीयेत. नाही, वेगळा आणि पक्ष तुम्ही आहे जे ताई, म्हणताय, असं की हे नाहीये. अचानक हा आलेले वेगळा पक्ष आहे. शिवसेना वेगळा पक्ष आहे, तो विरोधक आहे, तुम्ही नक्कीच. पण सत्ताधारी आहात. पक्ष वेगळा आहे. आमचं म्हणणं तेच आहे, की ते खऱ्या शिवसेनेत जी बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे, त्या शिवसेनेत ते आलेले आहेत. हम्म, आणि तुम्ही जे म्हणतायत अचानक, ही गोष्ट अचानक घडलेली नाही. हम्म. यांच्या मनातली जी खदखद आहे, यांच्या मनात होणारा त्यांचा जो त्रास आहे, हा अनेक वर्षापासून होता. असं अनेक महिन्यापासून होता. असं नाहीये, की काल हा त्रास सुरू झाला. दुसरं, आता जे काँग्रेसचे प्रवक्ते बोलत होते, की महानगरपालिकेच्या संदर्भात महानगरपालिकेत प्रत्येक सेवकाला 1,60,00,000 एवढा निधी, हा कॉमन निधी मिळतच असतो. आणि त्याच्या पलीकडे त्याच्यानंतर त्यांच्या विभागातली कामं सांगितल्यानंतर त्यांना निधी मग हे मिळतो. लोक खोटं जेव्हा बोलतायत का ताई? तुम्ही निधी तुम्ही मिळत नाही विरोधात म्हणून हे लोक होतात खोटं आणि बोलतायत का? नाही, त्यांना विचारा, त्यांचा अभ्यास कदाचित कमी असेल. मी तुम्हाला कारण मी नाही, नाही, स्वतः मी 10 वर्ष खासदारांच्या नगरसेविका बद्दल म्हणून बोलतोय तिथे ताई. महानगरपालिकेत जे काम खासदार केलेलं आहे. सांगत होते आज आम्हाला निधी मिळत नाही. मी आष्टीकरांचं नाव घेऊन सांगतो, आष्टीकरांचं स्टेटमेंट मी वाचून दाखवतो तुम्हाला. त्यांचं म्हणणं आहे, निधी मिळत नाही. कसा काय करायचं, लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. म्हणून मी नाही, मला प्लीज तुम्ही पूर्ण करा. लक्षात लक्षात घ्या. मी परत म्हणते, की त्यांनी पक्ष न सोडता ते पक्षातच आहेत, खऱ्या शिवसेनेतच आलेले आहेत. कारण शेवटी बांधिलकी ही जनतेशी आणि मतदारांशी असली पाहिजे. आणि मतदारांनी त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे जर विकास आपण करू शकत नसू आणि विकास करण्यासाठी जर त्यांनी हा निर्णय घेतला, तर त्यात चूक असं काय आहे? यामध्ये चूक असं काय आहे, हे मला खरंच कळत नाही. कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, की आम्ही जे काही केलेलं आहे, ते आम्ही एका कायद्याच्या चौकटीत राहून केलेलं आहे. घटनेच्या चौकटीत राहून केलंय, संसदीय संपूर्ण कामकाजाच्या चौकटीत राहून केलंय. जर जर घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये जर अशी तरतूद असेल, तर यामध्ये चुकीचं किंवा अ, आपण काय केलेलं आहे किंवा घटनाबाह्य असं काय केलेलं आहे? हे जे काही आहे, हे घटनेच्या चौकटीत असलेल्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. काही चुकीचं, घटनाबाह्य, असंसदीय तर असं काही केलेलं नाहीये. ताई, कायद्याच्या चौकटीत असेल हो हे. काही नीतिमत्ता आहे की नाही आहे? नैतिकता आहे की नाही आहे? ज्या मतदारांनी तुमच्यासाठी मतं दिली असतील, ती लोक ज्या अपेक्षेनं तुमच्या पाठीशी उभं राहिली ना, त्या लोकांचं काय? त्यांच्या मताचा विलासजी, अनादर जर नाही का हा? नैतिकतेच्या जर गोष्टी करायच्या आहेत, तर बात बहुत दूर तक जाएगी. हा, जाऊ द्या ना. नैतिकता हा विषयावर गेलीच जर पाहिजे ताई, बोलायचं गेली झालं, पाहिजे, तर उरली पाहिजे थोडी उभाट्याबद्दल आम्ही तरी बोलायला लागलो, राजकारणात. तर नैतिकता म्हणजे काय? याची जी काही व्याख्या आहे, ही संपूर्ण आपण विसरून जाऊ. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने गेले काही दिवस स्वतः संजय राऊतजी बोलतायत, त्याच्यानंतर आदित्यजी जे काही करतायत, ही नैतिकता होती? ज्या पद्धतीने भाषा वापरतायत, ही नैतिकतेची भाषा होती? त्याच्यामुळे बघा, एक बोट आमच्याकडे दाखवताना उरलेली 4 बोटं तुमच्याकडे आहेत, हे विसरू नयेत असं मला वाटतं. ठीक आहे.